नमस्कार. तर आज आपण गुढीपाडव्यानिमित्त स्पेशल अशी साखरेची माळ घरच्या घरी पांढरी शुभ्र अशी साखरेची माळ तयार करणार आहेत. तर गुढीपाडवा जवळ आलेला आहे, तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे ही साखरेची माळ. त्यासाठी आपण ही घरच्या घरी कशी तयार करायची पांढरी शुभ्र याचा व्हिडिओ बनवणार आहेत. तर आपण आपल्या व्हिडिओला सुद्धा सुरुवात करणार आहेत. वेळ न घालवता सुरुवात करूयात. तर सुरुवातीला अगोदर आपले पात्र स्वच्छ असं पुसून घेतले आहेत आणि त्यानंतर त्यामध्ये लगेच साजूक तूप घातलेले आहेत. तर पूर्ण पांढरी शुभ्र कशी तयार करायची याची रेसिपी मी तुम्हाला आज दाखवणार आहे. तर आपण विकत तर आणतोच, पण घरच्या घरी करण्याची काही मजा वेगळीच असते. त्यामुळे आपण आज घरच्या घरी कशी तयार करायची आणि आपण ही घरच्या घरी आज बनवूयात. तर यासाठी आपल्याला लागणार आहे साखर. अगदी कमी साहित्यात तयार होते आणि दोरासुद्धा लागणार आहे. तर तो दोरा जो लागणार आहे तो मी पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेणार आहे. तर अगोदर मी थोडंसं पाण्यामध्ये डिप करून ठेवलेलं आहे. तर अगोदर आपण घेऊयात पाक करून. अगदी सोपी रेसिपी आहे याची. तर पाक करण्यासाठी आपल्याला लागणार आहे साखर. तर एक कपभर अशी मी साखर घेतली आहे. अर्धा कप पाणी घेतलं आहे आणि आपण पूर्ण साखर अशी विरघळून देणार आहे. तर पांढरी शुभ्र कशी करायची ही सुद्धा मी तुम्हाला सांगते. पुढं आपला व्हिडिओ नक्की बघा आणि कशी पांढरी शुभ्र तयार होते ही सुद्धा मी तुम्हाला याची ट्रिक सांगणार आहे. तर या पद्धतीने अशी साखर जी आहे ती पूर्ण विरघळून घ्यायची. तर मी यामध्ये एक चमचाभर असं दूध घातले. दूध घालण्याचं कारण म्हणजे यावर जी मळी असते साखरेची ती सर्व निघण्यासाठी आपण यामध्ये दूध घालायचं आहे. म्हणजे यामुळे आपली जी माळ तयार होते ती अगदी पांढरी शुभ्र अशी तयार होते. हे बघा, ही कडेने आलेली जी मळी आहे ती सर्व आपण काढून घेणार आहेत. तर या पद्धतीने ती मळी जी आहे ती काढून घ्यायची आहेत. मग एकदम पांढऱ्या शुभ्र अशी आपल्या जी साखरेची माळ आहे ती तयार होते. तर यावर आपण घातले तूप. एक चमचाभर म्हणजे एकदम छोटा चमचाभर मी तूप घातले. एकदम स्वादिष्ट होतात. तर लिंबूचा रससुद्धा घातलेत. पुन्हा साखर तयार होऊ नये म्हणून आपण लिंबूचा रस घातलेत. आपण यामध्ये काही सोडा वगैरे कसलाही वापर करणार नाही आहेत. इनो वापरणार नाहीत, सोडा वापरणार नाहीत. अगदी साधी आणि सिंपल मस्त अशी गाठी आपण घरच्या घरी बनवूयात. तर माळ बनवण्यासाठी आपल्याला दोरा लागणार आहेत. तर आपण दोरा लगेच आपल्या पात्रामध्ये असा ठेवूयात. म्हणजे आपल्याला लगेचच ती माळ जी आहे ती तयार करता येईल म्हणून दोरा मी अशा पद्धतीने लगेचच पात्रामध्ये ठेवून घेतले आहेत. आणि ज्यावेळेस आपला पाक तयार होईल लगेच आपल्याला टाकता येईल म्हणून. तर 5 मिनिटानंतर बघा तुम्ही अशा पद्धतीने आपला जो आपण जो तयार केलेला आहे पाक तो तयार झालेला आहे. आणि आपण हा चेक करून बघूयात. तर मी पाणी घेतलेत, पाण्यामध्ये मी हा चेक करणार आहे. तर छान अशी गोळी तयार झाली की आपला पाक जो आहे तो परफेक्ट असा तयार झाला आहे. आणि पाक तयार झाल्यानंतर पटपट असं आपण हे टाकून घ्यायचं आहे, नाहीतर पुन्हा त्याची साखर तयार होते. म्हणून असं झटपट असं पटपट अशा प्रकारे टाकून घ्यायचं आहे. अशा प्रकारे याचा पाक तयार करायचा आहे. आणि थंड झाल्यानंतर ही माळ आपण काढून घेणार आहे. पाच मिनिटानंतर थंड झाल्यानंतर चेक करून बघितले आणि अशा प्रकारे ही माळ तयार. तर नक्कीच गुढीपाडव्यासाठी तुम्ही ही माळ गुढीसाठी नक्की तयार करा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. आणि सर्वांना पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी गुढीपाडवा.